70,000 कोटीचा भ्रष्टाचार करता तुम्ही. तुम्हाला महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? पहिल्यांदा अजिबात नाही. कारण ते भ्रष्टाचारी नव्हते, ते स्वच्छ होते, निर्मळ होते. तुम्ही बरबटलेले तर त्यांचं नाव घेतानंतर भाषण करता. बायाच्या डिलिव्हऱ्या ऊसाच्या फडामध्ये होत्या तर रात्रीच्याला एवढ्याले येतात लेकरं, एक वर्षाचे ताणी लेकरं पाचराटात पडलेले असतात. हे आमचे तुम्हाला दुःख देखवत नाहीत, पाहता कळतच नाही तुम्हाला. ते तुम्हाला बाकीची खुर्चीच फक्त दिसती. ती खुर्ची बी आमच्या जीवावरच आहे, समाजाच्या. शेतकऱ्यांनी जर अन्न नाही पिकवलं तर तुम्ही काय तिकडं बंगले दळून खाणार आहेत का नोटा दळून खाणार आहेत? काय खाणार आहेत तुम्ही? तुम्हाला महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? पहिल्यांदा अजिबात नाही, अजिबात नाही. मी या ग्रामीण भागातला एक शेतकरी बोलतो. तुम्हाला अधिकारच नाही महापुरुषाचं नाव घेण्याचा. शेतकऱ्याच्या मतावर तुम्ही खुर्शीवर बसता, विमानाने फिरता, अमुक काही गोष्टी करता, शेतकऱ्याच्या जीवावर करता आणि शेतकऱ्याचं नाव घेऊन भाषण ठोकता. माझं आव्हान आहे सर्व राजकारणी लोकांना की तुम्ही शेतकऱ्याचं नाव घ्यायचं नाही, शेतकऱ्याचं नाव घ्यायचं नाही. आता बघा आमच्या बऱ्याचशा मागण्या तिथं कर्जमाफीच्या मागण्यात वगैरे वगैरे. तुम्ही कर्जमाफी देऊ नका, मी म्हणतो काहीच देऊ नका, रुपये अनुदान सुद्धा उद्याचं देऊ नका, पण शेतकऱ्याचं नाव घेऊ नका, नावच घेऊ नका. तुम्ही तुमच्या बाकीच्या भांडवलावर राजकारण चालवा. कशासाठी नाव घेता? शेतकऱ्याचं नाव घेता त्या पद्धतीने वागत नाहीत तुम्ही. किती आत्महत्या झाल्यात शेतकऱ्याच्या? आज आमच्यावर आत्महत्येची वेळ. आम्ही काल एका साठवण आपल्या पाझर तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं आमच्या साठवण तलावाच्या माध्यमातून. आमच्याकडे कोणी दखल तरी द्यावा. म्हणजे आम्ही काय कचरा दिसत का मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला? अजित पवार तरी पालकमंत्री आहेत आमच्या बीड जिल्ह्याचे. 70,000 कोटी ह्यांना पण खायला यांचे कमी पडायला लागले का आमचा साठवण तलाव करायचं म्हणल्यावर? ह्यांना पहाटे उठून शपथविधी जमतो, तिकडे गुवाहाटीला 40 आमदार घेऊन जायला जमतं. सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारण आम्हाला आता कळत नाही असं समजू नका. राजकारणाला माझं आव्हान आहे. मी ग्रामीण भागातला माणूस बोलतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी जमत्यात. सहज आहे, शक्य आहे. उभा महाराष्ट्र बोलतोय. माझा फडणवीस साहेबाला प्रश्न आहे साहेब, फडणवीस साहेबाला डायरेक्ट माझा प्रश्न आहे. 2014चं तुमचं भाषण काढा म्हणावं. तुमचं काय वाक्य होतं, काय वक्तव्य, काय वाच्यता केली तुम्ही या 70,000 कोटीवर? आज तुम्ही का त्या गोष्टीचा भूल पडली? तुम्हाला का विसर पडला तुम्हाला या गोष्टीचा? पोरांच्या गळ्यात येऊन पडली शेवटी. आता ह्याचा अर्थ तुम्हाला बी भ्रष्टाचार आवडतोय फडणवीस साहेबाला? 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्याला मी कुणून टाकेल, आंदोलन जेलमध्ये टाकेन म्हणजे आज फडणवीस साहेब त्यांना मांडीवर घेऊन बसतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे फडणवीस साहेब तुम्हाला ते आवडतात.